इगो परफेक्ट असतो. हो, अगदी बरोबर ऐकलं. इगो आपल्याला परफेक्टली कन्व्हिन्स करतो की मला सगळं माहित आहे. तो आपल्याला सॉरी बोलण्यापासून थांबवतो, नवीन काही शिकण्यापासून थांबवतो आणि कधी-कधी योग्य फायनान्शियल डिसिजन घेण्यापासूनही थांबवतो. लोक खूप मेहनत करतात, चांगले पैसे कमवतात, पण तरीही फायनान्शियल स्ट्रेसमध्ये राहतात. कारण त्यांना नॉलेज कमी असतं म्हणून नाही, तर कारण ते मान्य करत नाहीत की काही गोष्टींसाठी एक्सपर्ट गायडन्सची गरज असते. बेस्ट ॲथलीट्स कडे कोच असतो, सक्सेसफुल सीईओज कडे ॲडवायझर्स असतात, बिग इन्व्हेस्टर सुद्धा गायडन्स घेतात. फायनान्शियल प्लॅनिंग ही इंटेलिजन्स प्रूव्ह करण्याची गोष्ट नाही, ती आहे फ्युचर प्रोटेक्ट करण्याची सिस्टम. जेव्हा आपण इगो बाजूला ठेवतो तेव्हा क्लॅरिटी मिळते. एक चांगला फायनान्शियल ॲडवायझर तुमचे पैसे कंट्रोल करत नाही, तो फक्त तुम्हाला जे दिसत नाही ते दाखवतो. आणि कधी कधी तो छोटा पर्स्पेक्टिव्ह चेंज तुमच्या अनेक वर्षांच्या मेहनतीला सुरक्षित करतो. इगो आपल्याला परफेक्टली स्टक ठेवतो, राईट गायडन्स आपल्याला फायनान्शियली स्ट्रॉंग बनवतो. जर तुम्हाला तुमच्या फायनान्शियल प्रोटेक्शन, इन्व्हेस्टमेंट्स, लॉंग टर्म प्लॅनिंग याबद्दल क्लॅरिटी हवी असेल, लेट्स हॅव अ सिम्पल कन्व्हर्सेशन. लेट्स कनेक्ट अँड डिस्कस.